डोंगरावरती चांदगुडे कुटुंबाबरोबर जे घडलं त्या घटनेबद्दल आता वेगवेगळं सत्य समोर येत आहे. फक्त मुलामुळे ही घटना घडलीच नाही, कारण की आता या प्रकरणामध्ये काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. पहिली गोष्ट म्हणजे कुणालची आई संगीता चांदगुडे ह्या एक यूट्यूबर होत्या. त्या यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करत होत्या. दुसरी गोष्ट, कुणाल त्याच्या मित्राबरोबर क्लासमध्ये सर्वांसंग चांगला राहत होता. पण या घटनेमधील तिसरी गोष्ट खूप धक्कादायक आहे आणि त्या घटनेचं कनेक्शन 21 ऑगस्टला खवड्या डोंगरावरती घडलेल्या घटनेशी केलं जाते. चांदगुडे कुटुंबाबरोबर 21 ऑगस्टला जी घटना घडली त्या घटनेनंतर नेमकं काय सत्य समोर आलंय तेच आपण या व्हिडिओमधून पाहूया. 21 ऑगस्टला छत्रपती संभाजीनगरमधील तिसगाव या ठिकाणी असलेल्या खवड्या डोंगरावरती काय घडलंय हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. अवघ्या काही सेकंदामध्ये संपूर्ण कुटुंब संपलं. पण आपल्याला या घटनेची सुरुवात 21 ऑगस्टपासून करायची नाहीये. हे जाणून घेण्यासाठी आपल्याला सुरुवात करावी लागेल चांदगुडे कुटुंबाच्या मागच्या काही वर्षाच्या कौटुंबिक पार्श्वभूमीवरून. आता इथे प्रत्येक एक मुद्दा लक्ष देऊन ऐका, कारण की या घटनेतील प्रत्येक एक मुद्दे महत्त्वाचे आहेत. लोक म्हणतात हे सर्व आयफोनमुळे घडले, पण आयफोनमुळे ही घटना घडलीच नाही. मुरलीधर चांदगुडे कुणालचे वडील हे मूळचे जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामधील धनगर पिंपळगावचे रहिवासी. सुमारे 20 वर्षापूर्वी ते नोकरीच्या शोधामध्ये छत्रपती संभाजीनगरला आले होते. मुरलीधर चांदगुडे यांनी तिथे एक ट्रक ड्रायव्हर म्हणून काम सुरू केलं. त्याच काळामध्ये मुरलीधर यांची ओळख संगीता यांच्याबरोबर झाली आणि दोघांनी लग्नही केलं. ही सर्व माहिती मुरलीधर यांचे वडील दामोदर चांदगुडे यांनी माध्यमांना दिली. पण यामध्ये विशेष गोष्ट म्हणजे मुरलीधर यांचे वडील दामोदर चांदगुडे म्हणाले त्यांच्या मुलाने छत्रपती संभाजीनगरमध्ये संगीता नावाच्या मुलीसंग लग्न केले हे त्यांना माहितीच नाही. त्यामुळे वडील दामोदर चांदगुडे हे नाराज झाले होते असा दावा करण्यात आला. मुरलीधर यांचं लग्न छत्रपती संभाजीनगरमध्ये संगीता यांच्याबरोबर झाल्यानंतर ते गावाला फारसे जात नव्हते. मुरलीधर यांनी त्यांची जमीन बटाईने दिली होती, त्यामुळं गावाशी त्यांचा फारसा संपर्क नव्हता, असं स्वतः मुरलीधर यांच्या वडिलांनी माध्यमांना सांगितलंय. मुरलीधर यांचे वडील दामोदर यांच्या सांगण्यानुसार त्यांच्याकडे असलेल्या 3 एकर जमिनीपैकी काही जमीन त्यांनी मुरलीधर यांच्या नावावरती केली होती, तर काही हिस्सा मुलींच्या नावावरती म्हणजे मुरलीधर यांच्या बहिणींच्या नावावरती केला होता. त्यामुळे जमीन, कुटुंब आणि नातेसंबंध या सगळ्यांचा एक वेगळा संदर्भ आता या प्रकरणामध्ये चर्चेत आलाय. मात्र दुसरा असा प्रश्न उरतो, मुरलीधर आणि संगीता यांच्या जीवनामध्ये नेमकं काय सुरू होतं हा महत्त्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर शोधताना आपल्याला संगीता चांदगुडे यांच्या यूट्यूब चॅनलकडे जावं लागेल. संगीता चांदगुडे मुरलीधर यांच्या पत्नी कुणालची आई यांचा एक यूट्यूब चॅनल होता. त्या चॅनलवरती त्या डेली ब्लॉग आणि शॉर्ट व्हिडिओ अपलोड करायच्या. नवरा बायकोमध्ये कधी वाद झाले तर कधी सासरच्या मंडळीबद्दल आपल्या भावना त्या यूट्यूब चॅनलवरती व्यक्त करायच्या. आता याच व्हिडिओमध्ये काही असे व्हिडिओ आहेत ज्यामध्ये त्यांनी काही धक्कादायक खुलासे केलेत आणि ते त्यांच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावरती व्हायरल झालेत. त्यामुळे संगीता यांनी व्हिडिओमध्ये नेमकं काय सांगितलं ते आपण पाहू. सर्वांनी लक्ष देऊन ऐका. एका व्हिडिओमध्ये संगीता सांगतात जेव्हा आपल्या जीवनामध्ये वाईट वेळ आली होती. एका व्हिडिओमध्ये संगीता सांगतात आजारपणामध्ये जी पत्नी त्यांच्याबरोबर राहिली तिला महत्त्व देत नाही, त्यांच्यासाठी उपास करणारी पत्नी वाईट पण दुसरं नातं चांगलं, असं ते व्हिडिओमधून बोलून दाखवत आहेत. संगीता यांच्या बोलण्यामधून एक गोष्ट पूर्णपणे जाणवत होते, त्यांचे पती मुरलीधर हे नातेसंबंधांना जास्त जपण्याचा प्रयत्न करत होते. पण यापेक्षाही भयंकर स्वरूपाचे आरोप संगीता यांनी दुसऱ्या व्हिडिओमध्ये केले होते. एका व्हिडिओमध्ये संगीता चांदगुडे घरामधील एका व्यक्तीला उद्देशून बोलतायत. संगीता म्हणतायत नवरा बायकोमध्ये तुम्ही भांडण लावून दिलं, भावाला घरी बोलून घेतलं, त्यामुळे माझ्या मुलाचं शिक्षण बंद होईल, माझे हाल होतील आणि मग मला तुमच्या पाया पडावं लागेल असं तुम्हाला वाटत असेल, पण असं होणार नाही. काही माध्यमांमध्ये आलेल्या बातमीनुसार संगीता व्हिडिओमध्ये ज्या काय बोलल्या ते सर्व आपल्या नणंदला उद्देशून बोलत होत्या असं जाणवतंय. पण याबद्दल आपण ठोस दावा करू शकत नाही त्या नणंदबद्दल बोलत होत्या की दुसऱ्या कोणाबद्दल बोलत होत्या. यानंतर संगीता यांचा आणखीन एक व्हिडिओ आहे ज्यामुळे चांदगुडे प्रकरणाची चर्चा आणखीन जास्त गंभीर झाली. संगीता एका व्यक्तीला उद्देशून पैशाबाबत बोलताना दिसत आहेत. संगीता व्हिडिओमधून म्हणतायत अगोदर आई वडिलांच्या म्हातारपणाचा आधार तुम्ही दूर केला आणि त्याच पैशासाठी तुम्ही भावाच्या म्हातारपणाचा आधार दूर केला, त्यानंतर माझा संसार उद्ध्वस्त केला. या पापाची किंमत कधीतरी तुम्हाला फेडावी लागेल असं संगीता व्हिडिओमधून बोलताना दिसत आहेत. संगीता त्यांच्या काही व्हिडिओमध्ये त्यांचे पती मुरलीधर आणि त्यांच्या बहिणी म्हणजे संगीता यांच्या नणंद यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत.
त्या व्हिडिओमध्ये म्हणतायत बहिणीचं ऐकून बायकोवरती आणि मुलावरती हात उचलला. इतकंच नाही तर संगीता या व्हिडिओमधून असं देखील म्हणतात, जेव्हा माझा मोठा मुलगा गेला तेव्हा यांचे नातेवाईक कसे वागले याचं मला भान आहे. जेव्हा आम्ही दुःखामध्ये होतो तेव्हा तुम्ही पार्ट्या केल्या, तेव्हा तुम्हाला लाज वाटली नाही. इथे एक गोष्ट सांगायची राहिली. संगीता चांदगुडे आणि मुरलीधर चांदगुडे यांना 2 अपत्य होते. त्यामध्ये मोठ्या मुलाचं 6 वर्षापूर्वी निधन झालं होतं. मोठ्या मुलाच्या नंतर घरामध्ये जास्तच वाद वाढत गेले आणि संगीता यांनी त्याबद्दल आपल्या व्हिडिओमधून अनेक वेळा भावना व्यक्त केल्यात. आता या प्रकरणामधील दुसरी बाजू ऐका, ती म्हणजे कुणालची. कुणाल हा 10वी मध्ये होता. नीटची परीक्षेची तयारी करत होता. त्याला चांगले मार्क देखील मिळाले होते. नीट एक्झामसाठी त्यांनी प्रायव्हेट क्लास देखील लावले होते. तो क्लासमध्ये शिक्षकांबरोबर मित्रांबरोबर मन मिळून राहायचा. कोणाबरोबरही त्याचा वाद नव्हता. कधीही त्याच्या चेहऱ्यावरती टेन्शन जाणवलं नाही. माध्यमांनी जेव्हा कुणालच्या मित्रांबरोबर संपर्क साधला तेव्हा कुणालच्या मित्रांनी सांगितलं तो कधी टेन्शनमध्ये वाटला नाही, कधीही त्यांनी घरातील वाद आम्हाला सांगितले नाही. यामध्ये आणखीन एक धक्कादायक गोष्ट म्हणजे मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये कुणालनी असेच काही प्रयत्न केले होते. म्हणजे या गोष्टीवरून हे दिसतंय कुणालला अगोदरच मानसिक ताण होता. मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये कुणालनी जर असेच प्रयत्न केले होते मग त्यानंतर परिस्थिती का सुधारली नाही? काही जण म्हणतात कौटुंबिक वादाचे परिणाम कुणालवरती झाले. तो या सर्व वादाला कंटाळला होता. काही लोकांनी तर खोट्या बातम्या चालवल्या. मुलाला आयफोन घेऊन दिला नाही म्हणून हे सर्व घडलं. पण कुणालकडं अगोदरच आयफोन होता, फक्त त्याचे हप्ते थकले होते. हप्ते थकल्यामुळे कुणाल आणि कुणालच्या वडिलांमध्ये वाद झाले होते. यामध्ये आणखीन एक धक्कादायक गोष्ट सांगायची राहिली, ती म्हणजे मुरलीधर चांदगुडे यांचा अंत्यविधी त्यांच्या मूळ गावी करण्यात आला, परंतु त्यांची पत्नी आणि मुलाचा अंत्यविधी त्यांच्या गावी करण्यात आला नाही. तो अंत्यविधी संगीता यांच्या गावी करण्यात आला. असं अनेक माध्यमांमध्ये छापण्यात आले आणि सोशल मीडियावरती देखील ते व्हायरल झाले. खरं तर ही घटना का घडली याबद्दल लोक वेगवेगळे दावे करत आहेत. पण आपण सर्वांनी अफवांवरती विश्वास ठेवण्यापेक्षा सत्य येईपर्यंत त्याची वाट पाहायला हवी. कारण आपल्याला सत्य माहिती नसताना आपण वेगवेगळे अंदाज लावतो. संगीता चांदगुडे यांनी व्हिडिओमधून जे काय सांगितलं त्याची पोलीस आता पडताळणी करत आहे. तर कुणालने मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये असेच प्रयत्न केले होते, तर वर्षभरापासून त्याच्या मनामध्ये काय चालू होतं? त्यानंतर एक मनाला चटका लावून जाणारी बातमी समोर आली. चांदगुडे कुटुंब गेल्यानंतर त्यांच्या घरामध्ये श्वान एकटा पडला. तो गेल्या 1-2 दिवसापासून आपल्या घरातील लोकांची वाट पाहतोय. त्यांनी पाणी पिलं नाही आणि काही खाल्लंही नाही. सांगण्यात येते शेजाऱ्यांनी त्याला खायला द्यायचा प्रयत्न केला तरी देखील त्या कुत्र्याने काही खाल्लेलं नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, जर कुणाल त्या ठिकाणी गेला नसता तर ही घटना घडलीच नसती. कारण की ही सर्व घटना चुकीने घडलेली आहे. तिथे कुणालचा तोल गेला आणि त्यानंतर ही घटना घडली. पण त्याने आधी असे का प्रयत्न केले होते हे उत्तर आता पोलीस तपासामधूनच स्पष्ट होईल. तोपर्यंत कोणीही अफवा पसरू नये हीच विनंती राहील.